नमस्कार। तर आज आपण बनवतोय उपवासाचा नायलॉन साबुदाणा चिवडा। तर हा नायलॉन चिवडा खाताना बऱ्याच वेळेस असं होतं की वरचं आवरण खुसखुशीत आणि आतमध्ये तसाच कच्चा निबर भाग असतो। तर तसं होऊ नये आणि चिवडा खाताना एकदम खुसखुशीत व्हावा तर यासाठी आपण काही महत्त्वाच्या ट्रिक्स वापरणार आहोत। तर सगळ्यात पहिली टिप म्हणजे हा कच्चा नायलॉन आधी भाजून घेणार आहोत। तर गॅस ऑन करून कढई आधी व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत 1 कप भरून कच्चा नायलॉन। त्याचबरोबर 1 मोठा चमचा तेल टाकायचे आणि गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करून याला आपण साधारण 5 ते 6 मिनिटं एकसारखं मिक्स करत भाजून घेणार आहोत। तर नायलॉन साबुदाणा भाजून घेतल्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित गरम होतो आणि तेलात तळताना पटकन आतपर्यंत तळला जातो। आता हा नायलॉन भाजत असतानाच आपल्याला तेलही गरम करायला ठेवायचे, कारण हा भाजलेला नायलॉन गरम आहे तोपर्यंतच आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। तर नायलॉन आपण साधारण 5 ते 6 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवरती भाजून घेतलेला आहे। तो हलकासा पांढरट झालेला आहे। आता तेल एकदम व्यवस्थित गरम झाले की नाही चेक करण्यासाठी तेलामध्ये नायलॉन साबुदाणा टाकून बघायचा आहे। साबुदाणा लगेचच वरती तळून येतोय, म्हणजे तेल एकदम आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता तेलामध्ये थोडा थोडा नायलॉन साबुदाणा टाकून हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। तर तळत असताना दुसरी टिप म्हणजे प्रत्येक बॅचच्या वेळेस तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि भाजलेला गरमागरम नायलॉन साबुदाणा तेलामध्ये टाकून गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवरती नायलॉन साबुदाणा तळून घ्यायचा आहे, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो। अशाच पद्धतीने आपण सगळा भाजलेला नायलॉन साबुदाणा तळून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी अर्धा कप शेंगदाणे तेलामध्ये छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे। शेंगदाणे छान एकसारखा सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात आणि याचं सगळं तेल आधी निथळून घ्यायचंय। त्यानंतर 3 ते 4 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या आपण छान एकसारखा सोनेरी रंग येईपर्यंत किंवा छान कडक होईपर्यंत तळून घेणार आहोत। हिरवी मिरची काढून घ्यायची आणि नंतर शेंगदाणे आणि हिरवी मिरची नायलॉन साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। तुमच्याकडे वाळलेल्या बटाट्याचा किस किंवा मग चिप्स असतील तर तेही यामध्ये तुम्ही तळून टाकू शकता। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ आणि 2 मोठे चमचे पिठी साखर टाकणार आहोत। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर इथे आपला उपवासाचा खुसखुशीत असा नायलॉन साबुदाणा बनवून तयार झालेला आहे। तुम्हीही अशा पद्धतीने यात सांगितलेल्या टिप्स वापरून खुसखुशीत असा नायलॉन साबुदाणा बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मिल्स मराठीला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकनही क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर तुम्ही हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।